सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण आरीवर्क क्लासमध्ये बघा जे आपण एक पान शिकलो ना त्याचाच आज पुढचा भाग शिकणार आहे। म्हणजे नवीन पान शिकणार आहे। आपलं लोडिंग वगैरे झालेलं आहे आणि आता आपण हे पान जे आहे हे न्यू डिझाईनचं आहे। म्हणजे दोन्ही पान दिसायला सारखेच आहे पण करण्याची पद्धत वेगळी आहे। तर आता आपण बघा जवळजवळ आपलं भरपूर काही शिकणं झालेलं आहे आणि अजून आपण भरपूर काही शिकणार आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट मात्र करत चला। तुमच्या कमेंट फार म्हणजे फार कमी येतात। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते कारण तुमच्या कमेंट खूप कमी आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण आरीवर्कमध्ये जवळजवळ आपलं बेसिकचं भरपूरसं काही झालेलं आहे आणि आपण कालचा जो एक व्हिडिओ टाकला होता हा एका ताईची कमेंटच होती की त्यांचा कपडा, तर तुम्ही बघू शकता हा कपडा आणि हे स्टँड एकदम हा कपडा फिट्ट लावलेला आहे रिंगला। तर तुम्ही अशा पद्धतीने कपडा लावायचा आणि कपडा असा सारखा जर ढिल्ला जर झाला तर असा असा थोडासा चारीकडनं फिट्ट करत चालायचा। आणि दुसरी अशी गोष्ट की हे जे आहे ना ही फिरकी एकदम फिट्ट फिरवायची। म्हणजे काय होतं, हा कपडा जर फिट्ट लागलेला असला की आपल्याला वर्क आपलं व्यवस्थित पद्धतीने करता येते। तर चला मग आपण जास्त वेळ न वाया घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर या पद्धतीने आपल्याला पान काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बरोबर असं काढायचं, याला मध्यभागी लाईन काढायची आणि अशी लाईन करून घ्यायची। आता आपण हा धागा आहे ना आपला साधा मूनचाच आहे, तर आपण याला असं करून घेणार आहे गाठ मारून आणि हे आपण याला असं करून घेऊया। आता आपण हे बघा मी ना तुलिपची सुई वापरते, तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि सुईला ना खाली पडू वगैरे नाही द्यायचं कारण तिचं जे हे टोक आहे ना हे बघा, तर हे टोक आहे ना खराब होतं। आपण कसं आपल्या सुईचं शिलाई काम करताना टोक जर खराब झालं तर आपण म्हणतो बोचरी झाली, त्या पद्धतीनेच ही सुई आहे ना धागा व्यवस्थित येत नाही मग। तर आता चला आपण आपल्या पानाला सुरुवात करूया। तर हा धागा अशा पद्धतीने घेऊन घ्यायचा आणि हे बघा इथून धागा घ्यायचा हे बघा, याला इथून धागा घेतला की मणी टाकून घ्यायची। डुगू मला चष्मा दे बरं बेटा, ए बाळा दे ना चष्मा। चष्म्याशिवाय ना बघा दिसतच नाही। तर काय करायचं, अशी मणी टाकून घ्यायची। याला मणी टाकले आपल्याला अशा पद्धतीने मणी सुईमध्ये भरून घ्यायची आणि याला दोऱ्यामध्ये टाकायचं मण्यांना।
आता याला आपण मनी आहे ना थोडं जास्त झालं, याला आपण बरोबर इथे नेणार. आता इथे नेलं की याला आपण असं काढून घेणार. असं काढलं की इथे आपण एक टाका करणार. एक टाका मारायचा. एक टाका मारला की कपडा आहे ना आणि दोरा हे एकमेकाला फिट्ट बसतात बघा. आणि जे आपली माळ आहे ना, सॉरी आपलं जे वर्क आहे ना, हे आपलं वर असं तरंगत नाही आणि फिटिंगमध्ये बसतं बघा ते. आणि इकडनं पण आता आपल्याला मनी भरून घ्यायचे. हे बघा, हे शुगर बीट्स मनी आहे. याची क्वालिटी वगैरे चांगली आहे. तुम्हाला जर असं लागत असेल सामान तर मला प्लीज कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मग मी तुम्हाला असं सामान देण्याचा प्रयत्न करेल. हे बघा, आता आपण याला इथे सुई टाकून घेतली की हा धागा वर काढायचा. आपल्याला ना मनी सारखेच दिसले पाहिजे. हे बघा, आता आपण इथे एक टाका मारून घेणार आहे. आणि याला आपल्याला शेवटची गाठ पण मारायची आहे. तर पहिले धागा असा वर काढायचा. धागा वर काढल्यानंतर तुम्हाला हा धागा वर काढला की याच्यातूनच तुम्हाला हा धागा वर ओढून घ्यायचा, म्हणजे आपली नॉट व्यवस्थित बसते बघा. आणि हा उरलेला जो धागा आहे हा खाली ओढून घ्यायचा. आता आपण याला कटरनी कट करून घेणार आहे धागा. हे तुम्ही बघू शकता खालून. आता आपण परत याला गाठ मारून घेतलेली आहे. या टोकापासून आता आपल्याला धागा वर काढायचा. हा धागा वर काढला की आपल्याला सुईमध्ये मणी टाकून घ्यायची. हे बघा, आता आपल्याला इथे सुई आत टाकायची आणि हा धागा वर काढून घ्यायचा. हा धागा वर काढला की याला आपल्याला एक टाका मारून घ्यायचा. मिडला एक टाका मारला की आपल्याला हा धागा वर न्यायचा. तुम्ही बघू शकता इथे नेलं ना की इथे आपल्याला हा धागा वर काढायचा. हा धागा वर काढला की आपल्याला हा बघा, हा धागा लूज न्यायचा आणि हा धागा याच्यातून काढायचा. हा याच्यातून काढला की इथे आपल्याला एक स्टिच करायची किंवा एक टाका मारून घ्यायचा. आता एक टाका मारला की परत आपल्याला सुईमध्ये मणी भरून घ्यायचे. जसं की आपण या पानामध्ये शिकलो होतो ना, या पद्धतीनेच थोडंसं हे पान आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की दोन्ही पानं थोडेफार सारखेच आहे, फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मणी टाकून घ्यायची आहेत. हे बघायचं असं व्यवस्थित एक मणी बसतो. तर थोडासा बारीक मणी टाकते मी. हे बघा, हा मणी आहे ना रुंदीला थोडा बारीक आहे. आता हे पान बरोबर इथेच न्यायचं मिडला. सॉरी, हे जे मणी आहेत ना, तर ही लाईन बरोबर मिडलाच न्यायची अशी. आणि इथे नेली की इथे एक सुई टाकून टाका मारून घ्यायचा. मारला की हा धागा असाच वर तुम्ही बघू शकता इथे न्यायचा. इथे नेला की याला असं करून याला हे इथे काढून घ्यायचं. इथे काढलं की याला इथे बाजूला
टाका मारून घ्यायचा. आता परत मणी भरायची आपल्याला सुईमध्ये. असंच करत करत आपल्याला हीच लाईन कंप्लीट करायची आहे. आता मग दुसरी लाईन. तर आपल्या लाईनमध्ये आपल्याला सारखे मणी वगैरे असं काही नाही, काय थोडंसं एक कमी जास्त मणी होऊ शकतो, कारण मण्यांची साईज पण कशी कुठे कमी कुठे जास्त अशी असते बघा. तर हे बघू शकता तुम्ही, एखादा मणी जाड असतो तर एखादा मणी बारीक असतो. आता याच्यामध्ये आपण हा धागा वर काढून घ्यायचा आणि मणी भरून घ्यायचे धाग्यामध्ये. हे बघा, याला इथे न्यायचं, याच्या खाली नेलं की हे बरोबर तुम्ही हा धागा थोडासा ढिल्ला करायचा आणि हे आहे ना असं काढून घ्यायचं. असं काढलं की याला इथे तुम्हाला टाका मारून घ्यायचं. एक टाका मारला की परत हा धागा इथे न्यायचा. इथे नेला की हा धागा काढायचा. हा धागा काढला की याला इथेच एक टाका मारून घ्यायचा. एक टाका मारला की याला याच्यात आता मणी भरायची. आपल्याला या पद्धतीनेच ही पूर्ण लाईन करून घ्यायची आहे आणि नंतर इकडची करायची. तर मी इथपर्यंत लाईन करून घेते बघा, तुम्हाला परत कंटिन्यू करते. हे बघा, मणी भरून घेतले, बरोबर याच्या खाली न्यायचं. ते एक मणी आपला जास्त झाला तर आपण एक मणी याच्यातला काढून घेणार आहे. हे बघा, 2 काढले. आता ही इथे न्यायची लाईन, याच्या खाली नेलं की हे बरोबर असं काढायचं. असं काढलं की इथेच याला एक टाका द्यायचा. एक टाका दिला की हा धागा तुम्हाला ढिल्ला करून परत इथे न्यायचा, याच्या खाली इथे. हे बघा, इथे नेलं की याला तुम्हाला या धाग्याला फिट्ट करायचं इथे वर. हे बघा, आता हा धागा फिट्ट झाला. आता आपल्याला परत इथून इकडे मणी टाकायची. तर मी तुम्हाला इकडचं पूर्ण कंप्लीट झालं की दाखवते किती छान दिसतं. तर हे मणी पूर्ण लोड करायचे. अजून इथे एक मणी बसतो. हे बघा असं. मग हे तुम्हाला इथे न्यायचं. हे बघा, हा टाका आहे ना असा, म्हणजे हे असं अद्धरणी असलं पाहिजे, फिट्ट झालं पाहिजे. तर आता आपण इकडची ही पूर्ण लाईन करून घेते आणि तुम्हाला मग व्हिडिओ कंटिन्यू करते. बघा, पुढे बघू शकता किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर आपल्याला हे अर्धपान झालं ना की इकडे आपल्याला ही डिझाईन स्टॉप करून घ्यायची असते आणि तिकडनं आपल्याला परत दुसरं राऊंड घ्यायचा असतं. म्हणजे इकडचं अर्धपान कंप्लीट झालं की तिकडचं अर्धपान करावं लागतं. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, आता ही डिझाईन आहे ना, तर इथे तुम्हाला एक पान हे एक मणी आणि हे 2 मणी शिल्लक झालेली आहे. तर आपल्याला ही डिझाईन, ही जी लाईन आहे ही आपल्याला याच्या खाली घ्यावी लागते. इथे घेतली की आपल्याला हा धागा आपण असा काढून घेणार आहे याच्यामधून, मण्यांमधून. तर हे बघा, ही लाईन थोडीशी मोठी घ्यायची. इथे 1
आणि 2 मणी आपण टाकून घेऊ आणि ही लाईन आहे ना आपल्याला इथे घ्यायची आहे अशी. तर 1 मणी आपला शिल्लक होत आहे. तर आपण 1 मणी काढून घेणार आणि याला बरोबर इथे घ्यायचं. इथे घेतल्यानंतर याला आपल्याला हे बघा आणि इथे एक टाका मारून घ्यायचा आपल्याला. एक टाका मारला की आपण परत इथे एक लाईन करूनच घेऊ, म्हणजे पान आहे ना पूर्ण भरगच्च दिसतं बघा. मणी टाकायचे याच्यात, बघायचं अजून आपल्याला 2-3 मणी लागतील. हे बघा आणि हे पान इथे आपण लॉक करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, याला एंडची नॉट मारून घ्यायची आपली. तर आपण हा धागा वर काढायचा आणि ह्या धाग्यामधूनच आपल्याला आपला हा जो धागा आहे हा काढून घ्यायचा. हे बघा आपलं पान किती सुंदर झालेलं आहे. आता आपल्याला कटरनी धागा कट करून घ्यायचा खालून. तशीच आपण आता ही पूर्ण साईड करून घेणार आहे. बघा इकडनं आहे ना आपण याला आता असंच करून घेणार आहे. हे मणी पण आपण थोडेसे इकडनं 2 मणी जास्त झालेले आहेत आपले, तर आपण हे बघा काढले की आपण या लाईनला बरोबर आपल्याला कुठे हे करायचं आहे तुम्ही बघून. हे बघा ही लाईन आहे ना आपल्याला बरोबर इथे न्यायची आहे याच्यात जवळ. तर आपल्याला 1 मणी लागणार आहे. हे बघा आणि ही लाईन आपण बरोबर इथे नेणार. आता ही इथे नेली की आपल्याला धागा खालून वर काढून घ्यायचा आहे. खालून धागा वर काढला आपण की याला आपल्याला इथे एक टाका मारायचा आहे. जसं आपण तिकडनं केलं आहे ना तसंच आपण इकडनं करायचं आहे. तर याला आपण एक टाका मारून घेणार आहे इथे. याला इथे एक टाका मारला आपण की तुम्ही बघू शकता आपल्याला आहे ना हे बघा ह्या 2 लाईन सारख्या करायच्या. मग ही लाईन इथे, ही लाईन इथे, असं पूर्ण भरगच्च पान तयार करायचं. आता आपण हा धागा परत इथे नेला की आपण याला इथे एंड हे करून घेणार. आता आपण इथे हे धागा नेला की याला आपण एक चैन स्टिच मारून घेणार. हे बघा हा धागा आहे ना आपल्याला इथून न्यायचा आहे. इथून नेला की आपल्याला ही चैन स्टिच मारून घ्यायची. मारून घेतली की इथे आपण एक टाका मारून घेणार आहे. तेच आपण एक चैन स्टिच जे म्हणतो ना हे बघा अशा पद्धतीने. तर तुम्हाला आता मी पूर्ण पान करून दाखवते. जसं इकडनं केलं आहे तसंच करायचं आहे आपल्याला. आता हे बघा हे जे पान आहे ना आपलं इकडनं पण आपण तसंच केलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला हे 1 मणी शिल्लक झालेला आहे. तर तो आपण काढून इथे मॅच करायचं. हे बघा याला अजून 1 मणी शिल्लक आहे तर आपण तोही काढून घ्यायचा. आणि हे आहे ना व्यवस्थित इथे बरोबर या पॉईंटजवळच हे पान ही लाईन न्यायची आणि हे असं करायचं.
असं केल्यानंतर तुम्हाला इथे सुई आत टाकायची आणि याला एक टाका मारून घ्यायचा. हा धागा परत इकडनं इथे न्यायचा. हा धागा तुम्ही बघू शकता, इकडून आपल्याला इथे न्यायचा आहे. हा धागा आहे ना लूज घ्यायचा आणि हा बरोबर इथे न्यायचा. इथे आपण सुईमध्ये टाकला की याला हे बघा असं करून घ्यायचं. याला असं केलं की हा धागा जर मण्यांवर गेला असेल तर हा धागा आपल्याला असा काढून घ्यायचा, मण्यांच्या खालून घ्यायचा आणि याला आपल्याला इथे एक टाका मारून घ्यायचा. इथे आपण एक टाका मारला की इथे फिट्ट बसतो हा. मग याला परत आपल्याला शुगर बीट्स सुईमध्ये भरून घ्यायचे आणि शुगर बीट्स जे आहेत ना हे बघा, हे अशा पद्धतीने पण भरले ना तरी पण पटकन भरल्या जातात. हां, आणि तुम्ही बघू शकता हे या धाग्यामध्ये टाकायचे. हे बघा, आणि बरोबर इथे आत टाकायचं. आत टाकलं की याला दोरा घेऊन असं वर हा दोरा काढून घ्यायचा. हा दोरा वर काढला की तुम्हाला याला इथे असा एक टाका मारायचा आणि हा टाका मारला की हा धागा असाच घ्यायचा ढिल्ला. इथे आणि याला असं करून घ्यायचं आपल्याला. एक टाका मारला की आपण म्हणजे हा दोरा इकडे फिट्ट बसतो. हे बघा, आता हे याच्यामध्ये परत आपल्याला मणी टाकून घ्यायची. आपल्याला जसं आपण अर्धपान तिकडनं केलेलं आहे ना तसंच आपण इकडनं पण करून घ्यायचं आहे. मनी थोडा एक कमी जास्त होऊ शकतो आणि डिझाईन आता आपली तयार झालेली आहे आणि थोडंसं सुईने बघा त्याला असं व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची. मध्यभागी टाका वगैरे मारून घ्यायचा आणि डिझाईन झाल्यानंतर खूप सुंदर दिसते. हे बघा, इथे सुई न्यायची. इथे सुई नेली की हे दोरा वर काढून घ्यायचा म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते बघा. आणि मग आता परत याला आपल्याला काय करायचं आहे, सुईने असं थोडंसं असं करून घ्यायचं याला म्हणजे एकसारखं पान दिसतं आपलं. हे बघा, हा मणी शिल्लक वर पडलेला होता. हे बघा, आणि याला आपल्याला काय करायचं, सुई आत टाकायची. सुई आत टाकली की तुम्हाला हा धागा वर काढायचा आणि हा धागा वर काढला की या धाग्यातनंच तुम्हाला तुमचा जो जुना धागा आहे हा वर ओढून घ्यायचा. म्हणजे काय होते, आपली ही गाठ बसते आणि तुम्ही डिझाईन बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि दोन्ही पण पानं दिसायला सारखेच दिसत आहे. हे बघा,
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवनवीन